नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी, कुरकुरीत आणि मेन म्हणजे मुलांना आवडणारे मटार पालक कटलेट. मुलांच्या डब्यासाठी संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट रेसिपी आहे. रेसिपी जितकी टेस्टी आहे तितकीच पौष्टिकही आहे. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग फार वेळ न घालवता असे हेल्दी आणि रुचकर कटलेट कसे बनवले ते पाहू. इथे घेतलेले आहेत मी 1.5 कप इतके फ्रेश वाटाणा. फ्रेश वाटाणा पटकन शिजला जातो. इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये हा 1 कप आणि अजून अर्धा कप असा वाटाणा ॲड करून वाटाणा मऊसर होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे. फ्रेश वाटाणा असल्यामुळे अगदी 5 ते 6 मिनिटातच वाटाणा अगदी मऊसर शिजला जातो. शिजल्यानंतर त्याचा रंग बदलू नये म्हणून इथं मी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे. साखर घातल्यामुळे वाटाणा शिजल्यानंतरही त्याचा रंग बदलणार नाही. इथे वाटाणा शिजतो आहे तोपर्यंत आपण पोहे भिजवून घेऊयात. 1.5 कप वाटाणा होता तर आपण 1 कप इतके पोहे वापरलेले आहे. 1 कप पोह्याने अगदी कुरकुरीत असे आपले कटलेट होतील. नळाच्या पाण्याखाली असे स्वच्छ भांड्यामध्ये पोहे धुवून घ्यायचे. व्यवस्थित असे धुवून घेऊन चाळणीत नितळत ठेवायचे आहेत. अजिबात भिजत ठेवायचे नाही आहेत. फक्त 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि अशा चाळणीत नितळवत ठेवायचे आहेत. जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं पाणी आहे ते नितळून जाईल आणि कटलेट अगदी व्यवस्थित त्याचं पीठ व्यवस्थित भिजवलं जाईल. आता इथे भरपूर असा पालक, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं गाजर मी घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असतील तर इथलं भाज्याचं प्रमाण अजून दुसऱ्या भाज्या घालूनही तुम्ही वाढवू शकता. वाटाणा पाहू शकता शिजल्यानंतरही रंग आहे तसाच आहे आणि अगदी मऊसर असा वाटाणा शिजलेला आहे. त्यामुळे वाटाणा अगदी फ्रेश घ्यायचा. आता इथे ताटामध्ये मी पोहे घेतलेले आहेत. भिजवून घेतलेले पोहे अशा हाताने छान मळून घ्यायचे. हे मळून एका बाजूला ठेवून घेतले. दुसऱ्या बाजूला थोडासा वाटाणा थंड झाला की ताटामध्ये ओतून घेतलेला आहे. आता पावभाजी मॅशरने हा सगळा वाटाणा मॅश करून घ्यायचा. अगदी पूर्ण अशी पेस्ट करायची वाटाण्याची गरज नाही आहे. थोडा आडत बोबडा असा वाटून घेतला ना तरीही कटलेटमध्ये खूप चव देतो आणि छानही लागतो. आता इथे एकसारखं दाबत दाबत मी सगळा वाटाणा मिक्स करून घेतलेला आहे. वाटाणा मिक्स झाल्यानंतर आपण ज्या व्हेजिटेबल्स घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात. इथे घातलं किसून घेतलेलं गाजर, बारीक कट करून धुवून कट करून घेतलेला पालक तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोथिंबीर आवर्जून घाला, खूप टेस्ट छान लागते. यामध्ये घालूयात सुके मसाले. इथे थोडीशी हळद घातली, अर्धा टीस्पून धना जिरा पावडर, 1 टीस्पून लाल तिखट. लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही कट करून घालू शकता. मुलं खाणार होती म्हणून मी आवडीनुसार तिखट घातलेलं आहे. किंवा तिखट घालायचं असेल आणि मोठी माणसं खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण वाढवूही शकता. या सगळ्यावरती घालते मी अर्धा लिंबू. तुमच्याकडे लिंबू असेल तर घाला, नसेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली तरीही चालेल. लिंबूने अगदीच चटपटीतपणा येतो कटलेटला. खाताना कटलेट खूप छान लागतात. तर इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा असा मी किसून घालणार आहे. ते बाइंडिंगसाठी 3 मोठे टीस्पून इतकं मी बेसन घातलेलं आहे. एक लक्षात ठेवायचं, पालक जेव्हा आपण धुवून घेतो तेव्हा पूर्ण चाळणीवरती नितळून कोरडा करून कट करून यामध्ये घालायचं आहे. जेणेकरून पालकातलं जास्तीचं पाणी रिलीज होऊन कटलेटचं मिश्रण पातळ होणार नाही. वरून घालायचं चवीपुरतं मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे. जेणेकरून मिठामुळे मिश्रणाला जास्त पाणी सुटणार नाही आणि कटलेट अगदी व्यवस्थित वळले जातील. सगळं असं छान दाबून दाबून मळून घ्यायचं आहे आपल्याला. इथं 1 थेंबही वरून पाणी घालायची गरज नाही आहे. त्याच पाण्यावरती व्यवस्थित मळून घ्यायचं. हाताने दाबत दाबत असं मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. 1 थेंबही पाणी घालायचं नाही, असंच मळायचं आहे. एकसारखं मळून घ्यायचं. पाणी घालायची अजिबात गरज भासतच नाही. पण वाटलं तर पाण्याचा हात घ्यायचा थोडासा आणि मळायचं. फक्त जास्त असं पाणी यामध्ये घालायचं नाही. आणि जर मिश्रण खूप पातळ वाटलं तर अजून 2 टीस्पून इतकं बेसनचं पीठ घालून घ्यायचं आणि मिश्रण मळून घ्यायचं या पद्धतीने. चला आता गोळा तर मळून घेतलेला आहे मी. त्याचे पातळ असे कटलेट बनवून घेऊयात.
कटलेट फार जाड असे करायचे नाहीत, नाहीतर आतून कच्चे राहतील आणि वरून थोडे क्रिस्पी होतील. त्यामुळे कटलेट पातळ थापून घेऊयात. तेलाचा हात घेऊन असे सगळे कटलेट मी थापून घेणार आहे. या पद्धतीने एक कटलेट तुम्हाला मी असं करून दाखवते, बाकीची झाल्यानंतर दाखवणार आहे. याच पद्धतीने दुसरंही करून घेऊयात. या पद्धतीने सगळे कटलेट मी इथं करून घेतलेले आहेत. सगळे कटलेट करून झाल्यानंतर एका बाजूला मी गॅसवरती लोखंडी तवा गरम करायला ठेवला होता. चांगला कडकडीत गरम झाला की असं तेल घालून घ्यायचं. चारी बाजूनी असा तवा चांगला तेलकट झाला की कटलेट पटकन उलटले जातात. लोखंडी तवा असल्यामुळे कडकडीत गरम झाला की टेम्परेचर अगदी व्यवस्थित कटलेटसाठी मॅनेज होतं. परंतु तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तरीही तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावरतीही हे बनवू शकता. आता एक एक कटलेट याच्यावरती ठेवून घेऊयात. चांगलं कडकडीत गरम झालं कीच आपल्याला हे कटलेट घालून घ्यायचे आहेत. इथे मी एका वेळेला 4 कटलेट ठेवून घेतलेले आहेत. तवा गरम झाला, तेल चांगलं कडकडीत गरम झालं, कटलेट घालून घेतले की लगेचच गॅस एकदम बारीक करायचा, अजिबात मोठा ठेवायचा नाही. गॅस एकदम बारीक करून वरून झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती एक 5 मिनटासाठी एका बाजूनी कटलेट छान असे भाजू द्यायचे. 5 मिनटानंतर उघडायचं, वरून घालायचे सफेद तीळ. प्रत्येक कटलेटवर एक अर्धा टीस्पूनलाही कमी इतके मी तीळ घातलेले आहेत. तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त घातले तरीही चालतील. असे वरून तीळ घातले की दुसऱ्या बाजूनी भाजताना तीळही व्यवस्थित भाजले जातात आणि चवही खूप छान देतात कटलेटला. त्यामुळे वरून असे तीळ घालायला विसरायचं नाही. पौष्टिक कटलेट आहेत त्यामुळे. तीळ घातल्यानंतर वरून असं उलटण्याने थोडे दाबून घ्यायचे, म्हणजे तीळ सुटणार नाहीत दुसऱ्या बाजूनी भाजताना. सगळे व्यवस्थित असे दाबून घेऊयात. व्यवस्थित दाबून घेतले आणि आता पलटी करून घेऊयात. पाहू शकता एका बाजूनी खूप छान असे आपले कटलेट भाजलेले आहेत. दुसऱ्या बाजूनेही असेच भाजून घेऊयात. चला, फक्त कटलेट भाजताना थोडे पेशन्स ठेवायचे आणि बारीक गॅसवरती दोन्ही बाजूनी कटलेट भाजून घ्यायचे. मग बघा कसे कुरकुरीत आणि टेस्टी होत आहेत ते. तर दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेतले की झाकण परत ठेवून घेतलं. एका 5 मिनटानंतर उघडून पाहूयात. मिनटानंतर पलटी करूयात. किती छान वाफ बसलेली आहे. वाफ बसल्यामुळे अगदी व्यवस्थित कटलेटमध्ये बेसन शिजलं जातं आणि कुरकुरीतपणाही खूप छान येतो आपल्या कटलेटला. त्यामुळे झाकण ठेवायला विसरायचं नाही. तीळ पाहू शकता अजिबात जास्तीचे निघाले नाहीत, अगदी 2-4 तीळ निघालेले आहेत. असंच 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर उघडायचं आणि छान वाफ बसलेली असते कटलेटला, त्यावेळेला तीळ लावून घ्यायचे कटलेटला. परत असे कटलेट छान दाबून घ्यायचे व्यवस्थित या पद्धतीने आणि दोन्ही बाजूनी अगदी थोडासा गॅस वाढवून आपण हे कटलेट भाजून घेऊयात. आता झाकण ठेवायचं नाही, हलक्या हलक्या हाताने पलटी करत कटलेट भाजून घ्यायचे. तर दोन्ही बाजूनी छान असे कटलेट भाजून झालेले आहेत. किती कुरकुरीत आणि मस्त दिसत आहेत ना. खायलाही अप्रतिम टेस्ट देतात. मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवा. मी मुलीच्या टिफिनसाठी सकाळी बनवले होते असे. आणि झाले आपले कुरकुरीत मटार पालक कटलेट तयार. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.